शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 8,139 कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत। 80 लाख शेतकरी खात्यातला डाटा हा सरकारकडनं अपडेट करण्यात आलेला आहे। इकडे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचं जोरदार पुनरागमन होणार आहे। आजपासून पुढील संपूर्ण आठवडाभर मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। राज्यात येत्या 2 महिन्यांमध्ये कांदा टंचाईची शक्यता, कांदा प्रक्रियेसाठी दिल्ली पाठोपाठ आता गुजरात फॉर्म्युलाचा अभ्यास, कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले। संसदेवरील मोर्चाला हिंसक वळण, विद्यार्थ्यांवरती लाठीमार करण्यात आला, आंदोलन चिघळले, अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या, अनेक आंदोलक जखमी झाले। रायगडमध्ये पावसाचे दमदार पुनरागमन झालेले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। खोळंबलेल्या शेतीच्या कामांना आता वेग आलेला आहे। कोकणाला पावसाची दमदार साथ असून धरणसाठ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। तानसा 86%, मोडका सागर 82%, भातसा 60%, तर बारवी 56% भरलेले आहे। रत्नागिरीमध्ये 25,000 बागायतदारांच्या खात्यामध्ये 88 कोटी रुपयांचा पीक विमा, आंबा काजूचा पीक विमा परतावा हा 1.5 महिन्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। बागायतदारांना मिळाला मोठा दिलासा। अंतरी धरण भरले 100%, शिराळा तालुक्यातील सर्व 45 पाझर तलाव तुडूंब भरून वाहू लागले। सोलापूर जिल्ह्यात आयुष्यमान वयवंदना योजनेला खीळ बसलेली आहे। पात्र ज्येष्ठ उपचारांपासून वंचित आहे। 2.15 लाखांपैकी 23,000 वृद्धांनाच न्याय मिळतोय। पीक विमा प्रश्नी देवगावला शेतकऱ्यांचे सरण आंदोलन, कृती समितीचा एल्गार, ठोस निर्णयावरती आंदोलक ठाम आहे। धरणे आटली असून नांदेड जिल्ह्यावरती जलसंकटाची सावट आहे। पावसाची दडी, आठवडाभरात पाणी पातळी घटलेली असून धरणातील सरासरी साठा हा 31% आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली। 24 तासांमध्ये 894.63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नद्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। कोयनेमध्ये 57.42 टीएमसी पाणीसाठा, 24 तासांमध्ये धरण 2.6 फूट पाणी उंची, तर 2.20 टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे। पावसाचे दमदार आगमन झालेले आहे। खाडीपट्ट्यामध्ये भात लावणीला सुद्धा वेग आलेला आहे। ट्रॅक्टरच्या वापरामुळे लाकडी अवजारांना ब्रेक लागलेला आहे। चिखलामध्ये उड्या मारून बच्चे कंपनींचा सुट्टींचा आनंद व्यक्त केला जातोय। शेतकऱ्यांना मिळणार बफर स्टॉकमधून युरिया, संगमनेरामध्ये काँग्रेसच्या आंदोलनाला आता यश आल्याचे चित्र दिसून येते। शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळत आहे। राधानगरी 77% भरलेले असून प्रमुख 8 धरणांमध्ये 49.22 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे। ऊसाच्या लावणी रखडलेल्या असून शिरोड, हातकंगले तालुक्यातील हे चित्र आहे। रोपवाटिकांना आर्थिक झड बसत आहे। 8 साली लावणीसाठी शेतकऱ्यांची धडपड होते। हंगामाच्या प्रारंभीच ऊस गळतीत जाण्यासाठी प्रयत्न, ऊसाचे क्षेत्र वाढल्यास गळतीवरती परिणाम होणार। रोप लावणीच्या कामांना गती आलेली असून शेतकरी वर्गामध्ये समाधान दिसते। भात व नाचणी रोप लागणीची धांदल सुरू झालेली आहे। साखर 7 रुपयांनी महागलेली आहे, 52 रुपये किलो। खाद्यतेल, शेंगदाणे महागले। तोतापुरी आंबा, पेरूची आवक वाढलेली असून दर उतरलेले आहे। गवार, लसणाचे दर वाढलेले आहे। कोथिंबीर 40 रुपये पेंढी। जुलैमध्ये 20 पैकी 10 दिवसच पडला पाऊस। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। पैठण, फुलंब्री, सिल्लोड सर्वात कमी पाऊस झालेला आहे। आधार पडताळणीवरतीच होणार वाहन हस्तांतरण, आरटीओतील फेऱ्या थांबणार, सिस्टम अपडेट अंतिम टप्प्यामध्ये आहे। आभाळ भरवून येत आहे पण पाऊस गायब झालेला आहे। चातकासारखी वाट पाहणारा बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे। भोकरदन तालुक्यामध्ये कोमजणाऱ्या पिकांमुळे डोळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाणी येते। पावसाची दडी, त्यामध्ये वन्य प्राण्यांचा वाढलाय उपद्रव। परसोडा परिसरातील हे चित्र आहे। पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी आता त्रस्त झालेले आहे। कोठाळा गावामध्ये दुष्काळाच्या तीव्र झळा, पावसाअभावी खरीप पिके संकटामध्ये सापडलेले आहे। दुबार पेरणीचे संकट गळत झालेले आहे। पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड होते। निसर्गाच्या अकृपेने पिंपळगाव रेणुकाईमध्ये शेतकरी हवालदिल झालेले आहे। रेशन कार्ड धारकांना केवायसी अनिवार्य असणार आहे। केवायसी न केल्यास धान्य बंद होणार, साहेबराव नवल म्हणाले। लाभार्थ्यांनी नेमके काय करावे? आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन रेशन दुकानामध्ये जावे। रेशन दुकानदारांकडील ई-पॉस मशीनवरती अंगठ्याचे ठसे देऊन केवायसी पडताळणी करून घ्यावी।
रविवारी सोमवारी झालेल्या पावसाने दिलासा मिळालेला आहे. सर्वदूर पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. खरीप पीक कर्ज वाटपामध्ये जिल्हा बँकेची आघाडी. किनवट तालुका राष्ट्रीयकृत बँकांची गती मात्र संत आहे. तलासरी तालुक्यामध्ये भात लावणीसाठी मजुरांची टंचाई भासते. मुसळधार पावसानंतर शेतकरी लागलाय कामाला. कांदा खरेदीत घोटाळा. ग्रेड URSच्या नावाखाली दुय्यम दर्जाच्या कांद्याला सुद्धा ग्रेड A इतकाच दर मिळतोय. व्यापारी दलालांना लाभाचा आरोप होतोय. शेतकरी संघटनांकडून चौकशीची मागणी केली जाते. खरेदीमध्ये अचानक उसळी आली. कोकण घाटमाथ्यावरती जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुण्याच्या घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाच्या सरीवरती सरी कोसळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती अतिजोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. इथेनॉलसाठी 72 लाख टन तांदूळ FCIकडून राखीव ठेवण्यात आलेला आहे. धान्य आधारित इथेनॉल उत्पादनाला चालना देण्याचा निर्णय. पावसाअभावी शेतजमिनीला भेगा पडत आहे. पिके दुष्काळी छायेमध्ये. अकोट तालुक्यामध्ये वाढत्या मजुरीमुळे कोंडी होते. शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट. पिकांसाठी ढगांमधून बरसल्या संजीवनीच्या सरी. वऱ्हाडामध्ये प्रतीक्षा. पूर्व विदर्भातील जिल्हे मध्यम पावसाने भिजले. पुढचे 5 दिवस बरसतील मेघ. केशरी कार्डसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत वाढणार. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव. 8.88 कोटी लाभार्थी. इथेनॉलची किचनमध्ये सुद्धा एंट्री. देशभरामध्ये इथेनॉल ATM प्रणाली लागू होण्याची शक्यता. स्वयंपाकघर विमानामध्ये इंधन म्हणून वापराबाबत पेट्रोलियम मंत्र्यांकडून विचार सुरू आहे. नव्या इथेनॉल धोरणाचा मसुदा सप्टेंबरपर्यंत. 23 जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जाते. शेतकऱ्यांच्या नजरा आता दमदार सरींकडे लागलेल्या आहे. बियाणे कंपन्यांवरती फौजदारी. नुकसानीची कशी होणार भरपाई. कृषी विभागाचे वराती मागून घोडे. सोयाबीनच्या भावाने गाठला 7,500 रुपयांचा टप्पा. मूर्तिजापूर बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक 7,450 रुपये प्रति क्विंटलचा भाव. सोयाबीनच्या दराच्या तेजीमागील प्रमुख काही कारणे आहेत. वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. सोयाबीन, तूर, कापूस पिकांचे मोठे नुकसान होते. हिरपूर, सांजापूर शिवारातील शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे. नुकसान भरपाईची मागणी केली जाते. प्रशासनाच्या हस्तक्षेपाची अपेक्षा आहे. निकृष्ट बियाण्यांमुळे तिबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे. बाभुळगाव परिसरातील शेतकऱ्यांची पंचनामा करून मदतीची मागणी केली जाते. 4-5 दिवसांचाच पोषण आहार शिल्लक असून जिल्हा परिषद शाळांपुढे संकट निर्माण झालेले आहे. राज्यस्तरीय कंत्राट रखडलेले आहे. आठवडाभरात माध्यान्ह भोजनावरती परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांची प्रतीक्षा कायम असून 23 लाभार्थ्यांचे 44 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान रखडलेले आहे. शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेतील प्रकरणे प्रलंबित आहे. जुलैचा दुसरा आठवडा संपला तरी शेत काळेच. पावसाअभावी शेतकरी कोंडीमध्ये सापडलेले आहे. खामगाव परिसरामध्ये पाऊसच नाही. काही ठिकाणी दुबार पेरण्या रखडलेल्या आहे. पेरलेले नाही उगवले. पीक करपू लागले. शेतकऱ्यांना मोफत बियाणे. दुबार पेरणीची वेळ आल्यास DPDC निधीमधून मदतीचा निर्णय. अंमलबजावणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. पाटी कोरी होणार. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांची वीज बिल थकबाकीमधून मुक्तता केली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. ज्या तालुक्यामध्ये 15 दिवसांपासून पावसाची दडी. पिके जगवण्यासाठी धडपड सुरू आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. तुरीच्या दराने पुन्हा ओलांडला 8,000 रुपयांचा टप्पा. कारंजा बाजारामध्ये 8,300 रुपयांचा उच्चांकी भाव. बाजारामध्ये आवक सुद्धा वाढलेली आहे. पेरलेले जमिनीबाहेर येणं. उगून आलेल्या पिकांची वाढच होईना. सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकांचे हे चित्र आहे. अपुऱ्या पावसामुळे बळीराजाला बसलाय मोठा फटका. पीक विम्याबाबत ठोस निर्णयाशिवाय माघार नाही. देवगावमध्ये सरण आंदोलन. विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. घोषणाबाजीने वेधले लक्ष. पुनण खोऱ्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. कोरडवाहू शेतकरी चिंताग्रस्त झालेले असून अंकुरलेल्या रोपांना पावसाची गरज आहे. प्रलंबित पीक विम्याच्या दाव्यासाठी सरण रचत शेतकऱ्यांचे आंदोलन केले गेले. देवगाव येथील शेतकरी आक्रमक झालेले असून प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलनाचा व्यक्त केला निर्धार. मराठवाड्याच्या 3 जिल्ह्यांमध्ये 31% पाऊस झालेला असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये 79% पेरणी पूर्ण झालेली आहे. सोयाबीन व कापसाची दुबार पेरणी न करण्याचा सल्ला दिला जातोय. मराठवाड्यामध्ये पाणी टंचाई गळत असून 9 दिवसांमध्ये 147 टँकर वाढलेले आहे. उपलब्ध पाण्याची काटकसर करा. जिल्हा प्रशासनाच्या सूचना देण्यात आल्या. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी जनजागृती करण्यात येते.
6 वर्षानंतर सुद्धा जलजीवनच्या 849 योजना अपूर्णच आहे. हर घर जल कधी मिळणार? बीड जिल्ह्यामध्ये 1.5 वर्षांपासून केंद्राकडून निधी हा ठप्प झालेला आहे. ठेकेदार बिलांच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 220 योजनांची कामे 50% आतच आहे. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा नागरिकांनो पाणी जरा जपूनच वापरा. 7 मध्यम प्रकल्पांमध्ये 26.39% साठा आहे. चिंतेचे ढग गळत झालेले आहे. जालना जिल्ह्यात आतापर्यंत 240.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. अनेक प्रकल्पांनी गाठलाय तड. पाण्याचा उपसाही सुरूच आहे. खरीपासाठी पीक कर्ज वाटप संत गतीने होते. लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 37% अर्थसहाय्य. शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहे. राष्ट्रीयकृत बँकाकडून केवळ 8.47% कर्जाचे झाले वाटप. महागाईच्या तडाख्याने साखर झाली कडू. क्विंटल मागे तब्बल 700 रुपयांची वाढ झालेली आहे. ऊसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्याचा दावा केला जातोय. 50,000च्या ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी. DCCच्या 7,629 शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. कर्जमाफीच्या काही अटी शिथिल केल्याने अनेक शेतकऱ्यांना फायदा होतोय. काही अटी आहेत कायम. पावसाअभावी शिवारे कोमजलेली आहे. ऊसासह खरीप पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे. विहीर बोरवेल आटल्याने सिंचनाचा खर्च आवाक्याबाहेर गेलेला आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामध्ये खरीप पिकांना व्यवस्थापनच तारणार. जमिनीमध्ये ओलावा टिकवण्यासाठी सिंचन आंतरमशागतीवरती द्यावे लागणार भर देण्याचे आव्हान. DAPचे दर कमी असून मागणी जादा पण साठा शोधून सुद्धा सापडेना. शेतकरी हवालदिल झालेला आहे. संयुक्त खताचे दर भडकल्याने आर्थिक ओढाताण होते. आतापर्यंत 27,000 हेक्टर क्षेत्रावरती रोवणी केली गेली आहे. शेतकऱ्यांना हवी दमदार पावसाची साथ. रोवणीची शेतशिवारामध्ये वाटली लगबग. 34,000 टन भरडाई केलेला तांदूळ गोदामाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 31 जुलैपर्यंत जमा करायची मुदत. रब्बीतील शासकीय धान भरडाई संकटामध्ये सापडलेली आहे. उमरेड तालुक्यामध्ये 14,000 हेक्टर क्षेत्रावरती जलसंकट असून खरीप हंगामामध्ये जलसाठा नाही. मग रब्बी पिकांचे काय होणार? कामठी तालुक्यामध्ये धान रोवणीला सुरुवात झालेली असून तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. 3 दिवसांपासून समाधानकारक पाऊस. आदिवासींना आता हक्काचा सातबारा. पीक कर्जासह कृषी योजनांचा फायदा होतोय. स्वतंत्र सातबाऱ्यामुळे कृषी योजनांचा मार्ग मोकळा झालेला आहे. ढेबेवाडीमध्ये पाहुणे लहानगे सुद्धा शेतामध्ये. शेतकरी कुटुंबांसह रोप लावणीमध्ये मग्न झालेले आहे. मजुरांची कमतरता असल्याने पाहुण्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला जातोय. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची तूट तब्बल 29% असून तरीसुद्धा धरणेही सावरलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जलसाठ्यात 6% वाढ झालेली आहे. जिल्हावासीयांना आतापर्यंत तरी दिलासा मिळतोय. भुसावळमध्ये पावसाची 49% तूट. खरीप हंगाम अडचणीमध्ये अपेक्षित 246.8 मिलीमीटरपैकी फक्त 126.1 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. सरासरीपेक्षा निम्माच बरसलाय पाऊस. महिंदडे परिसरातील खरीप हंगाम संकटामध्ये सापडलेला असून पिकांची वाढ खुंटलेली आहे. पिकांवरती रोगराईची सावट. 2 महिने उलटून सुद्धा नाले, पाझर तलाव आणि विहिरी सुद्धा कोरड्यास पडलेल्या आहे. धुळे जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट ठरलाय फोल. ढगाळ वातावरणानंतर सुद्धा पावसाची हुलकावणी. ढगांची दाटी पण पाऊस सुटी. जलसाठ्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 14 दशलक्ष घमी घट झालेली असून शेतकरी पुन्हा आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे. गारपिटीनंतर 3 महिन्यांनी विमा कंपनीचे पंचनामे. शेतकरी संताप व्यक्त करत आहे. नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर पोहोचले प्रतिनिधी. वर्डी चोपडा परिसरामध्ये नुकसान शून्य दाखवून भरपाई नाकारण्याचा आरोप केला जातोय. जुलैमध्ये पावसाचे दिवस 6. खत बियाणे पडून पिके गेली अडून. नंदुरबार जिल्ह्यावरती दुष्काळ छाया. दुबार पेरणीसाठी बियाणे वाटपाच्या आदेशांची अजून सुद्धा प्रतीक्षाच आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.